आपण चाललो आहे आता ह्या रस्त्याने आपल्या सताई देवीच्या मंदिराकडे. चला तुम्हाला दाखवते सताई देवीचं मंदिर कुठे आहे. आणि आपण देवीसाठी जाताना ही फुलं घेऊन चाललो आहे. जास्वंद, मोगरा, लाल जास्वंद. आणि वातावरण बघा गावचं एकदम मस्त असं वातावरण आहे ढगाळलेलं. मस्त बनवलं रस्ता आता इथून. वाली आहे. यालीच नाही इकडे. आज आले फर्स्ट टाइम. रस्ता बघा आमच्या सताई देवीच्या मंदिराकडे जाणारा हा रस्ता आहे. हे बघा चुवा खरंच गाडी इथे लावूया. नाही खाली आहे ना जागा, नंतर येताना बरं लाव. मग इथून आपण जाणार. फणस बघा फणस. पक्षासाठी झालं काय शेड्यूलला. आणि फायनली आपण आता येऊन पोचलोय आपल्या गावातील म्हणजे आपल्या गावाच्या मधोमध असणारे आई सताई देवीच्या मंदिरात. तिथे स्वयंभू शंकराचं पण मंदिर. खोलू शकतो गेट आपण. आपण चाललो आग्र्यात गेलो मी डोंगरात गेलो. कसा आहे मग आमच्याकडचा रस्ता एकदम मस्त अशी. चाललोय नदीच्या रस्त्याने. आता मी जवळजवळ मला वाटतं 2 वर्षांनी आले असेल या नदीच्या रस्त्याला. आपण गावाला आलो की आपल्याला वस्तू कोण देणार, आपणच घेणार जमा करून. आपल्यालाच घ्यायला लागते ना. चला कोण देणार शोधून वाजून. कोकम म्हण काही म्हण. आमच्या नदीच्या रस्त्याकडे चाललाय हा रस्ता. आणि आम्ही आता चाललोय आग्र्यात कोकमानाला जातोय. काकम पुढे बघूया. हे बघा यांना पडलेला आंबा भेटला दोघींना. छान छान मोठा आहे फळ. चला आम्ही आंबे तोडायला. आंबे नाही, आम्ही ॲक्च्युली कोकम न्यायला आलो आग्र्यात. कोकम घेऊ आणि घरी जाऊ. आंबे काढून आणते झाडाच्या बुंदातून. हो सुंदर. आंबे काढते खायला पाहिजे ते न्यायला पाहिजे मुंबईला. काय या आता करवंद डोंगरची काळी मैना करवंद. करवंद काळी महिना. आंबे पाहिजेत फणस पाहिजे. शेजारीन बाय. चल
कुणाला दाखवलीस आगारात जायचं. गोड नव्हतं, आंबट होतं. आंबट होते करवंद. सुकंडीचा रस्सा झाला पाहिजे खायला. फणस बघा, फणस थांबा. झाडाचा मला पूर्ण आहे असं टाकलाय. फणस बघा, फणस. एक मारली की पडतं. बारका आहे. चल नदीवर पण जाऊ ना आपल्या इथूनच समोरच. आम्ही जाऊन आलो नदीवर, जरा व्हिडिओ काढणार, फोटो बिटो घेऊन. किती 3 वर्ष आले मी नदीवर. गाडी आलेली सकाळी आज. आंबट तिकडची करवंद. चल तिकडे सुकोंडीच्या रस्त्याला बघा करवंद. अरे यार, गोड आहे. थोडा मोठा आहे बघा करवंद. गोड आहे. बोरा एवढा करवंद. गोड आहे का बघू दे. हो नको मला. चला गोड आहे. आम्ही खाली जाऊन आलो नदीवर. चाललं नदीवर. ही नदीची वाट आहे आमच्या. पहिला आम्ही कपडे धुवायला यायचो नदीवर. कोणतं आहे? चल जायचं आहे काय? चल ना नदीवर जाऊ ना. काय रस्ता झाला बापरे, कसा रस्ता होता नदीचा. पहिले किती मस्त होतं नदीवर यायला. झाडं बिडं तुटली आता यार. तर आलोय तर म्हटलं नदीवर जाऊन येऊया. आमच्या नदीला इथे काय पाणी नाही. हा पूल बघा, हा एवढासा पाट आहे. पाट बघा, हा चाललाय तिकडे आणि हा पाट आला इकडून. आम्ही पहिला कपडे धुवायला यायचो, आता नाही कोणी नदी करते कपडे धुवायला. आणि आपण चालू गणपतीच्या ढाल. प्रमाणात आंबे पडलेत भरपूर. पाणीच नाही नदीला. इथे पहिले गणपती विसर्जन करायचे. गणपतीचा ढव, गणपतीचा ढव आहे, गणपतीचा ढव. आणि इकडून खालीचं पाणी जातं पावसाळ्यामध्ये. आता पाणी नाही आहे. पुढे नको जाऊ ग. एक टाईम होता इथे कपडे धुवायचं मस्त आम्ही. ही नदी आहे, इथे आम्ही कपडे धुवायला यायचो पहिलं. आणि मस्त असं वातावरण झालं नदीचं. हो त्याला आंघोळ करायला यायचं यार मस्त आम्ही पहिलं गणपतीच्या ढगात. पाणी खराब झालं. उडव. झाड आहे आग्रातलं. आणि ते कोकम त्याला मोठी
हॅलो नक्की आंघोळ झाली आंघोळ झाली यांची. हे येत आहे. खूप परिश्रम करायला लागतात. ह्या बघा दोघी येतात मग जावई चालेल को मस्त. हे की नाही आंबेच आंबे. हे आंबे नाही ते काय वेगळीच फळ आहेत. हे बघ एवढी मोठी मोठी फळ आहेत. काय का फळ मम्मी? डोंगरची काळी मैना करवंद जमा करायची. कातलात कातल. तुझ्या वरडी ठेवायचं एकर एकदा आली सगळं. हा तेच आमचं पूर्ण ही जमीन आहे सगळी वरपर्यंत. चिरे चिरे पडायला कातलावर म्हटलं बघूया जरा करवंद पिकलेत का. पण करवंदच नाही दिसतच जास्त. कातळावर आलं. एक सगळं कातळ आहे. कातळाचा भाग पूर्ण. कातळ शिल्प